किष्किंधा कांड सर्ग 9 पुढे सुरू असे बोलून जांबवान जवळ उभा असलेल्या हनुमंतास म्हणाला, अरे हनुमंता, हे महान कार्य समोर ठाकले असताना एखादा अज्ञानी मूढासारखा एकटाच बाजूला का उभा राहिला आहेस? अरे सामर्थ्य संपन्न हनुमंता, तू तर साक्षात वायुपुत्र असून त्याचे प्रमाणेच तुला पराक्रमीही आहे. तेव्हा आज तू तुझे सामर्थ्य दाखव. अरे महात्म्या, वायूने तुला श्रीरामांचे कार्य करण्या हेतूनेच जन्मास घातले आहे. पूर्वी जन्मास आले बरोबर उगवलेला सूर्य पाहून तो पिकलेले फळ असेल असा विचाराने तू उड्डाण करून बाललीला करीत 500 योजन उड्डाण करून मग इंद्राचे प्रहाराने जमिनीवर पडला होतास. अशा तुझ्या सामर्थ्याचे वर्णन करण्यास कोण बरे समर्थ आहे? तेव्हा हे सुरता, उठ, श्रीरामांचे कार्य पार पाड आणि त्यासोबत आमचेही रक्षण कर. जांबवानाचे बोलणे ऐकून हनुमंतास अतिशय आनंद झाला आणि त्याने जणू ब्रह्मांड फोडणारा असा प्रचंड सिंहनाद केला. तो क्षणात पर्वताच्या आकाराचा झाला. जणू तो तर दुसरा वामनच आहे असे वाटत होते. तो गर्जना करू लागला, अरे वानरानो, आता मी हा समुद्र उल्लंघून त्या लंकेस भस्मसात करतो. त्या रावणास तर त्याच्या संपूर्ण कुळासकट नष्ट करतो आणि मी जनकाच्या कन्येस परतकी आणतो. किंवा तुम्ही म्हणत असाल तर रावणाच्या गळ्यात दोर बांधून आणि माझ्या डाव्या हातानेच पर्वतासकट ती लंका पकडून मी त्यांना श्रीरामांच्या समक्ष उभा करतो. किंवा तुम्ही म्हणाल तर शुभलक्ष्मी जानकीस जिवंत पाहून तिला श्रीरामांचा निरोप देऊन परत येतो. हनुमंताचे वचन ऐकून जांबवान आनंदानेच उद्गारला, हे हनुमंता, तुझे कल्याण असो. शुभलक्षणी जानकीस जिवंत असल्याचे पाहूनच तू परत यावेस. मग श्रीरामांबरोबर लंकेत जाऊन तू तुझे सामर्थ्याचे प्रदर्शन करावेस. हे कल्याणा, आकाश मार्गाने जाणाऱ्या तुझे कल्याण हो. श्रीरामांचे कार्यास्तव जात असता वायुदेव तुझे मागोमाग येवोत. अशा प्रकारे आशीर्वाद देऊन त्या वानर श्रेष्ठांनी हनुमंतात प्रेमपूर्वक निरोप दिला. मग हनुमंताने महेंद्र पर्वताचे शिखरावर जाऊन आपले अद्भुत रूप धारण केले. त्यावेळी महान पर्वताप्रमाणे असणारा सुवर्णवर्णी बाल सूर्याप्रमाणे लाल आणि सुंदर मुख असणारा महान सर्पराजाप्रमाणे दीर्घबाहू असणारा तो महात्मा वायुपुत्र हनुमंत सर्व प्राणी मात्रांना दिसला. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी किष्किंधा कांड 9 सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. ह्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.